लग्न सराई सुरू होणार आहे आणि नवरी बाईची किती धावपळ असते ते तर माहिती आहे. सो आपलं कोलॅबरेशन आहे मेकअप आर्टिस्ट श्वेता हिच्यासोबत आपलं आज कोलॅबरेशन आहे आणि आपण आलेलो आहे उल्हासनगरला कारण तिचा स्टुडिओ आहे इथे स्वतःचा आणि ती स्वतः एक बिझनेस वुमेन आहे. तर तिच्याशी गप्पा मारणार आहे, काही टिप्स ती आपल्याला सांगणार आहे, प्री पोस्ट सगळं काही. तर आपण चला तिच्या स्टुडिओकडे जाऊया. हॅलो. थँक्यू. सो जसं मी सांगितलं आपलं कोलॅबरेशन आहे श्वेतासोबत आणि हा तिचा स्टुडिओ आहे. मला वुमेन पॉवरला सपोर्ट करायला खूप आवडतं. लग्न सराई सुरू होते तर आमच्या नवरीबाई आहेत जेवढे पण ऑडियन्स आहे ते बघतील तर त्यांना जरा सांग की पार्लरचा मेकअप आणि मेकअप आर्टिस्टच्या मेकअपमध्ये काय कॉम्पिटिशन चालू आहे, काय डिफरन्स आहे त्या मेकअपमध्ये. सो बेसिकली कसं आहे ना, पार्लर म्हटलं म्हणजे ते काय विचार करतात की छान दिसायचंय, मला गोरं दिसायचंय. आणि मेकअप आर्टिस्टचा मोटो काय असतो की जे तिचे नॅचरल फीचर्स आहेत ना ते आपल्याला फक्त एनहान्स करायचे. शी शुड लुक ब्युटिफुल, शी इज ऑलरेडी ब्युटिफुल, पण आपण तिला अजून काहीतरी छान फक्त एनहान्समेंट द्यायचं. आपल्याला काळ्याचं गोरं किंवा गोऱ्याचं काळं नाही करायचं. हाच फरक आहे, अजून काही नाही. आणि स्किन टोन पण मॅच झाली पाहिजे असं. एक्झॅक्टली. बेसिकली पार्लर मधला मेन फरक आणि मेकअप आर्टिस्टचा मेन फरक हा असतो की हा स्किन टोन, हा स्किन टोन आणि हा स्किन टोन हे वेगळं नाही दिसलं पाहिजे, ते सेम असलं पाहिजे. तर श्वेता तुझा स्वतःचा बिझनेस आहे, तुझं स्वतःचा स्टुडिओ आहे आणि तू मेकअप क्लासेस सुद्धा घेते. म्हणजे तू फक्त ऑर्डर्स नाही तर तू लोकांना शिकवते. अजून अशा काय मुली आहेत ज्यांना शिकायची इच्छा आहे तर त्यांनाही शिकवते सुद्धा. तर ही आयडिया कुठून आली? जेव्हा मी हा बिझनेस स्टार्ट केला, सो इन शॉर्ट मला जॉब करायचा नव्हता, मला काहीतरी स्वतःचं स्टार्ट करायचं होतं. आणि आजकाल असे बऱ्याच मुली आहेत, बऱ्याच हाऊसवाईफ्स आहेत की ज्यांना काहीतरी करायचं आहे बट त्या नोकरी नाही करू शकत, घर सांभाळायचं आहे, मुलांना सांभाळायचं आहे. आणि हे प्रोफेशन असं आहे ना की तुम्ही घर सांभाळून सगळं करू शकता. सो त्यासाठी मग अकॅडमी, की जशा माझ्यासारख्या काही मुली असतील त्यांनाही चान्स मिळावा, सो अकॅडमी स्टार्ट झाली आपली. कोणालाही जर इंटरेस्ट असेल तर मी हिचे सगळे डिटेल्स, इंस्टाग्राम आयडी, हिचा कॉन्टॅक्ट नंबर सगळं डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. कोणालाही शिकायची इच्छा असेल तर लगेचच श्वेताला कॉन्टॅक्ट करा. आणि काय डिस्काउंट मिळणार आहे आमच्या ऑडियन्सला? येस आम्हाला जर द नथनिंगचा रेफरन्स मिळाला तर फॉर शुअर ओके. सो माझा रेफरन्स घेऊन या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिची मेहंदी, म्हणजे आज ही मला प्रॉपर नवीन नवरीसारखं रेडी होणार आहे, मी करणार आहे. सो आणि ही जी मेहंदी वगैरे मी त्यासाठी काढले. आमची इथे मेहंदी आर्टिस्ट सुद्धा आहे अँड शी इज ऑल्सो आवर हेअर आर्टिस्ट. ओके. हेअर आर्टिस्ट आणि मेहंदी आर्टिस्ट सुद्धा आहे, निकिता म्हणून. हिने ही मेहंदी काढली आहे. सो हे जे तिने एलिमेंट ऍड केलंय दी नथनिंगचा तो मला फार आवडलाय. आणि ती क्लासेस सुद्धा घेते मेहंदीचे. वुमेन मल्टीटास्किंग करतात ह्याचं एक एक्झाम्पल आहे इथे. मेकअपला सुरुवात. मेकअप म्हणजे फक्त मेकअप नसणार आहे, गप्पा मारणार आहे आणि तू आमच्या मैत्रिणींना, नवरीबाईंना बिफोर आफ्टरचे काय टिप्स आहेत आणि मेकअपचे काय टिप्स आहे हे सुद्धा सांगणार आहे. मोस्ट ऑफ जे लग्न आहे ते सगळे गरमीमध्ये आहेत. एप्रिल मेच्या टाइम दरम्यान आता सगळे लग्नाचे पिरियड आहेत. तर आपल्या नवरीबाईंनी काय केलं पाहिजे गरमीमध्ये मेकअपसाठी, काय टिप्स आहेत त्यांच्या? ओके, आता गरमी म्हटलं म्हणजे सगळ्यात मोठा फॅक्टर आला तो म्हणजे स्वेटिंग, राईट. तर आता स्वेटिंगसाठी मेकअपचेच प्रोडक्ट आपल्याला यूज करून त्याला थांबवायचं असं काही नसतं. आता गरमीमध्ये तुम्हाला स्वेट येणारच आहे. त्यात आजकाल लॉनमध्ये लग्नांच्या प्रथा आहेत, आपण तेव्हा आउटडोअर असतो, फॅन्स नसतात, AC नसतात. तर अशा वेळी काय करायचं की आपल्याला आपली स्किन हायड्रेटेड ठेवायची. आणि स्किन हायड्रेटेड एका दिवसात होत नाही. तर युजली आता नवरीबाईंनी काय करायचं की आपलं लग्न ठरलं की तेव्हापासून आपल्याला आपल्या स्किनला हायड्रेट करायचं आहे. डिटॉक्स वॉटर घ्या, स्किन केअर एक रुटीन तुमचं सेट करा ज्याच्यामध्ये तुमचं क्लेन्झर, टोनर आणि मॉइश्चरायझर हे आलंच पाहिजे. त्यात तुम्हाला फ्रूट्स म्हणजे वॉटरी जे फ्रूट्स असतात ते घ्यायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्हाला त्या दिवशीच्या आधी खूप चांगली झोप घ्यायची आहे.
हे टिप्स मी माझ्या व्हिडिओमध्ये पण सांगितले. जर व्हिडिओ असेल इथे मी लिंक टाकते. आणि मला असं वाटतं नारळ पाणीने खूप चांगला एव्हरी डे प्या. मी तर हा. म्हणे लग्न ठरल्यापासून ऍटलीस्ट लग्न होईपर्यंत तुम्ही एव्हरी डे नारळ पाणी झालं, वॉटरमेलन झालं. कारण नवरीबाई आपल्या शॉपिंगसाठी म्हणा किंवा केळवणांसाठी म्हणा इकडे तिकडे फिरत असणार आहे. टॅनिंग साठी आता आपण डिटॅन्स वगैरे म्हणजे आपले जे काही सलॉन ट्रीटमेंट्स असतात ते 1-2 मंथ्स आधी स्टार्ट होतात. पण आपण जेवढं केमिकल याच्यापेक्षा आपण होम रेमेडीज करणार, बेसन आणि दही आणि हळद झालं की हे तुम्ही जे होम रेमेडीज वाले डिटॅन पॅक्स असतात ते अप्लाय करा. फायनली आमचा शूट झालाय. एकदम मला खरंच असं माझं लग्न आहे असं मला आज फील केलंय. आणि ते सगळं क्रेडिट श्वेताला जातं कारण ती इतकं कम्फर्टेबल होऊन सगळं केलं. मला असं वाटतं आपली जी मेकअप आर्टिस्ट आहे ती दिवसभर लग्नामध्ये आपल्यासोबत तीच एक असते. तर तिच्यासोबत आपण जेव्हा कम्फर्टेबल होऊ तर मग मला असं वाटतं की आपला मेकअप काय आपण सगळंच खूप छान होतं. हिचा पेज जो सगळे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तू लवकरात लवकर पटापट आपलं लग्न ठरलं असेल तर श्वेताला कॉन्टॅक्ट करा ऑर्डरसाठी. मला एक गोष्ट सांगायची, आमच्याकडे जे लोक द नथनी गर्लचा रेफरन्स घेऊन येणार आहे त्यांच्यासाठी आम्ही स्पेशल डिस्काउंट देणार आहोत. सो माझ्याकडे जे पण येणार आहेत त्यांनी रेफरन्स नक्की द्या. येस. सो हा व्हिडिओ कसा वाटला, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा ज्यांची लग्न ठरले त्या लोकांना. आणि नवीन असाल आणि श्वेताचे कोण फ्रेंड्स सुद्धा शेअर करशील व्हिडिओ तर दी नथनी गर्लला पण सबस्क्राईब करा. बाकी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.